श्री स्वामी समर्थांची कृपा, श्रद्धा ठेवली आणि गोड बातमी आली. भावनिक आध्यात्मिक कथा. सुरुवात. एक महत्त्वाचा संदेश. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. एकामागून एक संकटे येत राहतात. कधी पैशांची अडचण, कधी घरातील वाद, कधी नोकरीची चिंता, कधी व्यवसायात नुकसान, कधी मुलांच्या भविष्याची काळजी, तर कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखावते. आपण देवासमोर हात जोडून एक प्रश्न विचारतो, स्वामी, माझी परीक्षा अजून किती घेणार? डोळ्यात अश्रू असतात, मनात असंख्य प्रश्न असतात, आणि तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी आशा जिवंत असते. माझे स्वामी मला नक्कीच सोडणार नाहीत. हीच श्रद्धा माणसाला पुन्हा उभे करते. आजची कथा अशाच एका भक्ताची आहे. हा भक्त संकटांनी पूर्णपणे थकून गेला होता. त्याला वाटत होते की आता आपल्या आयुष्यात काहीच चांगले होणार नाही. पण त्याला माहीत नव्हते, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोड बातमी त्याच्यापासून फक्त काही पावले दूर होती. आणि त्या बातमीच्या आधी त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती. श्रद्धा सोडायची नव्हती. अध्याय 1. संकटांनी वेढलेले आयुष्य. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा, कष्टाळू माणूस राहत होता. माधव फार श्रीमंत नव्हता, पण त्याचे मन मात्र श्रीमंत होते. तो रोज सकाळी उठायचा, घरासमोर अंगण झाडायचा आणि देवघरात जाऊन श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा. हात जोडून तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडे मागण्यासाठी खूप काही आहे, पण आज फक्त एवढीच प्रार्थना आहे, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्या. माधवचा संसार साधा होता. घरात पत्नी सीता, आई आणि 2 मुले होती. माधव एका छोट्या व्यवसायातून घर चालवत होता. काही वर्षे सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण अचानक परिस्थिती बदलली. व्यवसायात नुकसान झाले, कर्ज वाढले, घरातील खर्च वाढत गेला, मुलांच्या शिक्षणाची चिंता वाढली, आईचे औषधोपचार सुरू होते. माधव दिवसरात्र मेहनत करत होता, पण जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा जास्त खर्च समोर उभा राहायचा. एका रात्री तो घराच्या बाहेर शांत बसला होता. आकाशात चंद्र होता. सगळे गाव झोपले होते, पण माधवच्या डोळ्यात झोप नव्हती. तो आकाशाकडे पाहत म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर कधी शंका घेतली नाही, पण माझी शक्ती आता संपत चालली आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी काहीतरी बिघडते. स्वामी, माझी चूक असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढा. तेवढ्यात त्याची आई हळूहळू बाहेर आली. तिने माधवच्या खांद्यावर हात ठेवला. ती म्हणाली, बाळा, एवढं का काळजी करतोस? माधव म्हणाला, आई, माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. आई हसली. ती म्हणाली, तुझ्या हातात काही उरलं नाही, पण तुझ्या डोक्यावर स्वामींचा हात आहे, हे विसरू नकोस. माधव शांत झाला. आई पुढे म्हणाली, संकट आलं म्हणून श्रद्धा सोडायची नसते. संकटाच्या वेळीच खरी श्रद्धा तपासली जाते. हे शब्द माधवच्या मनात खोलवर उतरले. अध्याय 2. स्वामींना भक्तांचे दुःख माहीत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव नेहमीप्रमाणे देवघरात गेला. त्याने स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावला, हात जोडले आणि डोळे बंद केले. काही क्षणांनी त्याच्या मनात एक विचार आला, तू एकटा नाहीस. माधवने डोळे उघडले. देवघरात कोणीही नव्हते.
पण त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. त्याने पुन्हा डोळे बंद केले आणि मनात म्हणाला, श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याचा श्वास शांत झाला. मनातील भीती कमी झाली. त्याला जाणवले, कदाचित परिस्थिती अजून बदललेली नाही. कदाचित कर्ज अजून बाकी आहे. कदाचित समस्या अजूनही आहे. पण आपण या समस्यांपेक्षा मोठे होऊ शकतो. कारण मनात श्रद्धा असेल तर माणूस संकटाशी लढण्याची ताकद मिळवतो. भक्ती म्हणजे संकट कधीच येणार नाही असे नाही. भक्ती म्हणजे संकट आले तरी आपण तुटणार नाही, कारण आपला विश्वास आपल्याला धरून ठेवेल. अध्याय 3. अचानक आलेली आशेची किरण. काही दिवस गेले. माधवने परिस्थितीशी लढणे सुरूच ठेवले. तो रोज सकाळी मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहिल्या दिवशी त्याला काही फरक जाणवला नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. तिसऱ्या दिवशीही परिस्थिती तशीच होती. पण त्याच्यात एक बदल झाला होता. पूर्वी तो संकट पाहून घाबरायचा. आता तो संकटाकडे पाहून म्हणायचा, हेही दिवस जातील. पूर्वी तो म्हणायचा, माझं काही होणार नाही. आता तो म्हणायचा, स्वामी काहीतरी मार्ग नक्की दाखवतील. आणि एके दिवशी माधवच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडली. तो सकाळी आपल्या कामावर जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात घराच्या दारावर जोरात टकटक झाली. माधवने दरवाजा उघडला. समोर त्याचा जुना मित्र सुरेश उभा होता. सुरेश म्हणाला, माधव, तुझ्याशी एक महत्त्वाचं काम आहे. माधव म्हणाला, काय झालं? सुरेशने सांगितले, माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला तुझ्या कामाचा अनुभव असलेला माणूस हवा आहे. तुझ्यासारख्या विश्वासू व्यक्तीची त्यांना गरज आहे. माधव काही क्षण शांत राहिला. कारण ज्या कामासाठी तो इतके दिवस प्रयत्न करत होता, त्याच कामाची संधी अचानक त्याच्या दारात आली होती. त्याने मनात स्वामींचे स्मरण केले. श्री स्वामी समर्थ. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला जाणवले, कधी कधी आपण ज्या दरवाजावर जोरजोराने टकटक करत असतो, तो दरवाजा उघडत नाही. कारण कदाचित स्वामी आपल्यासाठी दुसरा दरवाजा उघडण्याची तयारी करत असतात. अध्याय 4. गोड बातमी नेहमी आपल्या कल्पनेप्रमाणे येत नाही. माधव त्या कामाच्या संधीसाठी गेला. त्याने प्रामाणिकपणे काम केले. काही दिवसांनी त्याला चांगली बातमी मिळाली. त्याला कायमस्वरूपी काम मिळाले होते. पगारही आधीपेक्षा चांगला होता. माधव घरी आला. त्याने पत्नीला सांगितले, सीता, आपलं काम झालं. सीताने विचारले, काय झालं? माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली. सीताच्या डोळ्यांतही अश्रू आले. दोघांनी स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडले. पण ही तर सुरुवात होती. कारण पुढील काही महिन्यात माधवच्या आयुष्यात आणखी अनेक सकारात्मक बदल झाले. कर्ज हळूहळू कमी होऊ लागले. मुलांच्या शिक्षणाची चिंता कमी झाली. आईची तब्येतही सुधारू लागली. घरातील वातावरण पुन्हा आनंदी झाले. माधवला एक गोष्ट समजली. गोड बातमी म्हणजे नेहमी पैसा किंवा मोठे यशच नसते. कधी गोड बातमी म्हणजे मनाला मिळालेली शांतता असते. कधी एखाद्या नात्यात पुन्हा आलेला प्रेमाचा क्षण असतो. कधी एखादी नवीन संधी असते. कधी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो. आणि कधी गोड बातमी म्हणजे फक्त एवढे जाणवणे की स्वामी माझ्यासोबत आहे. अध्याय 5. संघर्ष का येतात. एक दिवस माधव आपल्या आईजवळ बसला होता.
त्याने विचारले, आई, माझ्या आयुष्यात एवढी संकटे का आली होती? आई म्हणाली, बाळा, तुला सोनं माहिती आहे ना? हो. ते सोनं सुंदर दिसतं, पण ते सुंदर होण्यापूर्वी ते अग्नीत तापतं. अग्नी त्याला जाळण्यासाठी नसतो, त्याला शुद्ध करण्यासाठी असतो. आई पुढे म्हणाली, तसंच माणसाचं असतं. संकट आपल्याला संपवण्यासाठीच येतात असं नाही. काही संकट आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात. माधव विचार करू लागला, खरंच, जर त्याच्या आयुष्यात संकट आले नसते तर त्याला स्वतःची ताकद कधी कळली असती? जर त्याने दुःख पाहिले नसते तर सुखाची किंमत त्याला कळली असती का? जर त्याने अपयश अनुभवले नसते तर यशाचे महत्त्व समजले असते का? म्हणूनच संकटांपासून पळू नका, त्यांच्याशी धैर्याने सामना करा. कारण कधी कधी संकटाच्या मागेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी लपलेली असते. अध्याय 6, मंत्राची शक्ती. माधवने आपल्या आयुष्यात एक नियम केला. दररोज सकाळी आणि रात्री काही वेळ शांत बसून तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू हा मंत्र त्याच्या जीवनाचा आधार बनला. त्याला जाणवले की मंत्र म्हणल्याने बाहेरची परिस्थिती जादूने लगेच बदलत नाही, पण आपल्या मनाची परिस्थिती बदलू लागते. भीती कमी होते, नकारात्मक विचार कमी होतात, मनाला धीर मिळतो. आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा आपण समस्येचा मार्ग शोधू शकतो. म्हणून जर तुमच्या आयुष्यात आज चिंता असेल तर काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला मार्ग दाखवा. कदाचित तुमची समस्या त्या क्षणी संपणार नाही, पण तुमच्या मनात ती समस्या सहन करण्याची शक्ती निर्माण होईल. आणि अनेकदा मार्ग आधी मनात तयार होतो आणि नंतर आपल्या आयुष्यात दिसू लागतो. अध्याय 7, मी एकटा नाही. एकदा माधव एका मंदिरात गेला. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. तो स्वामींच्या प्रतिमेसमोर बसला. त्याने डोळे बंद केले आणि त्याच्या मनात जुने दिवस आठवले. ते दिवस जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते, जेव्हा त्याला भविष्य अंधारलेले वाटत होते, जेव्हा रात्री झोप येत नव्हती, जेव्हा तो देवाला विचारायचा, माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का? आज त्याच्याकडे भरपूर संपत्ती नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, विश्वास. त्याने डोळे उघडले आणि स्वामींच्या प्रतिमेकडे पाहत म्हणाला, स्वामी, त्यावेळी मला वाटत होतं की तुम्ही माझी परीक्षा घेत आहात, पण आज समजतं, तुम्ही मला सोडले नव्हते, तुम्ही मला मजबूत करत होता. माधवच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काहीही नसताना तुम्ही माझ्यासोबत होता. आता माझ्याकडे काही आहे म्हणून मी तुम्हाला विसरणार नाही. अध्याय 8, तुमच्यासाठीही एक संदेश. मित्रांनो, कदाचित आज ही कथा ऐकताना तुमच्या आयुष्यातही काहीतरी चालू असेल. कदाचित तुम्ही कोणालाही सांगू शकत नसाल की तुम्ही आतून किती त्रासलेले आहात. कदाचित तुम्ही हसत असाल, पण मनातून रडत असाल. कदाचित तुमच्या घरात समस्या असतील, कदाचित आर्थिक अडचण असेल, कदाचित नोकरीची चिंता असेल, कदाचित व्यवसायात नुकसान झाले असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला असेल. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एका चांगल्या बातमीची वाट पाहत असाल. तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती कायमची नसते.
वाईट दिवस कायम राहत नाही. रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ होतेच. पावसाचे ढग कितीही दाट असले तरी सूर्य पुन्हा उगवतोच. आणि जीवनात कितीही संकटे आली तरी आशेचा एक किरण नेहमी कुठेतरी असतो. फक्त तो दिसेपर्यंत श्रद्धा सोडू नका. अंतिम संदेश: श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या हातावर हात ठेवून बसणे नव्हे. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे प्रयत्न करत राहणे आणि परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी सोपवणे. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा. तुमची जबाबदारी पूर्ण करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. ज्यांच्याशी शक्य आहे त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि मनापासून स्वामींचे स्मरण करा. कारण कधी कधी आपण म्हणतो, स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाही, पण कदाचित स्वामी म्हणत असतील, थोडं थांब, योग्य वेळ येऊ दे. आपल्याला उशीर वाटतो, पण स्वामींच्या दृष्टीने तो उशीर नसतो, तो योग्य वेळ असतो. म्हणून आजपासून एक संकल्प करा. कितीही संकट आले तरी श्रद्धा सोडायची नाही. कितीही अडचण आली तरी प्रयत्न सोड.